गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानवर कडक कारवाई केली आहे। अवघ्या 40 मिनिटांमध्ये 9 दहशतवादी अड्डे भारताने पाकिस्तानचे नष्ट केले आहेत। अशा प्रकारे पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे। यामध्ये निष्पाप नागरिकांचा जो बळी गेला आहे त्यांना नागरिकांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। शौर्य वंदना तिरंगा रॅलीने शृंगारतळी दणाणून गेले। भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी शृंगारतळी निनादली। राष्ट्रप्रेमाचे वातावरण तयार झाले। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते। दिलं आणि सिंदूर ऑपरेशन राबवलं आणि पाकिस्तानला त्यांचा धडा शिकवला त्याबद्दल लष्कराचं आपल्याला अभिमानाची बाब आहे की लष्कराने चोख कामगिरी त्यांची बजावलेली आहे आणि त्याचा अभिमान प्रकट करण्यासाठी आणि ज्यांचं बलिदान याच्यामध्ये गेलं त्या सैनिकांसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आता ज्यावेळी देशावरती प्रसंग येतो त्यावेळी आपण भारतीय नागरिक म्हणून सर्व एकत्र असायला पाहिजे। आपले पक्ष, आपली जात, आपले धर्म हे सगळे आपण बाजूला ठेवून जसं आपण एकत्र येतो तशा प्रकारे आपण एकत्र नेहमीच यायला पाहिजे। भारतावर कोणतेही मोठं संकट आलं तरी ग्रामीण भागामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, गावागावामध्ये सर्व भागामध्ये लोक एकत्र भारताच्या पाठी अखंडपणे आपला आवाज हा प्रज्वलित करायला पाहिजे, जोरदारपणे उठवायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण आज या भावना प्रकट करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या भावना तीव्रतेने ज्या पाकिस्तानपर्यंत आपल्या भावना तीव्रतेने पोहोचायला पाहिजे त्या लष्कराने पोहोचवलेल्या आहेत। आपण सुद्धा नागरिक म्हणून त्या सदैवपणे जोरदार भारताच्या अखंडतेसाठी आपण देशात भावना पोचूया अशा प्रकारचा विश्वास आणि व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। या हल्ल्याला भारतीय सैन्याने जे तोडीसतोड उत्तर दिलंय आणि त्यामध्ये देशाच्या सशस्त्र दलातील या वीर जवानांना सलाम देण्यासाठी आपण सर्व राष्ट्रभक्त नागरिक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपण आता पेट्रोल पंपापासून अतिशय शिस्तबद्ध रीतीने एक चांगल्या पद्धतीने तिरंगा यात्रा ही या ठिकाणी काढून या आपल्या निळकंठेश्वर मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करीन आपल्या देशाच्या सशस्त्र दलातील हे जे वीर जवान झालेत त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करूया। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।